नमस्कार शिक्षक बांधवांनो. आज पुनश्च एकदा आपल्या शिक्षक मित्र सनी देवल जाधव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी खरोखरच खूप आभारी आहे. माझे चॅनल जर आपण अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे, कारण आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असे माहितीवजा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सबस्क्राईब असणे फार गरजेचे आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय आणि खूप जिव्हाळ्याचा विषय घेऊन आलेलो आहोत. निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन आणि आंतरजिल्हा बदली हे शिक्षकांचे नेहमी जिव्हाळ्याचे प्रश्न राहिलेले आहेत आणि याबाबत स्वतंत्र संघटना उभा राहून लढा देत आलेल्या आहेत आणि काही अंशी या दोन्ही विषयासाठी खूप मोठे यश मिळालेले आहे. लढेल तो जिंकेल, लढेल तो मिळवेल हाच सिद्धांत आता प्रस्थापित झाल्यासारखा आहे. 2024मध्ये शिक्षक पदावर म्हणजेच शिक्षण सेवक पदावर रुजू झालेल्या सर्व बांधवांचे प्रथमतः अभिनंदन. नोकरी रुजू झाल्यापासून या सर्व शिक्षक बांधवांमध्ये एक प्रश्न कायम चर्चेला गेलेला आहे, तो म्हणजे आमची आंतरजिल्हा बदली होईल का. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की हा जो व्हिडिओ होत आहे हा व्हिडिओ आपल्या जीवनातला एक क्रांतिकारी व्हिडिओ असणार आहे. फक्त बारकाईने हा व्हिडिओ ऐका आणि या व्हिडिओतील संकेत सूचना समजून घ्या आणि त्याप्रमाणे काम करा. निश्चित आपल्या आयुष्यामध्ये तो आंतरजिल्हा बदलीचा सुवर्ण दिवस आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. फक्त व्हिडिओ बारकाईनं पहा, कारण या व्हिडिओमागे खूप मोठा अभ्यास आहे, खूप मोठा लढा आहे, 8 वर्षाचा अनुभव आहे. तर मित्रांनो, चला आपण महत्त्वाच्या विषयाकडे जाऊया. आंतरजिल्हा बदली. आंतरजिल्हा बदली का होते, कोणत्या नियमाने होते, कोणत्या बेसवर होते हे पहिल्यांदा आपण जाणून घ्या. 1998 पासून या ठिकाणी मी GRचा अभ्यास केलेला आहे. 2 जून 1998 पासूनचे शासन निर्णय या ठिकाणी मी वाचलेले आहेत आणि ते वाचून या ठिकाणी आपल्या सर्व बांधवांना मार्गदर्शन करावं असं वाटलं. एक लक्षात घ्या, आपण या शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेला आहात. या ठिकाणी अनेक वेगवेगळे गट निर्माण होतात. पेन्शन असलेला गट, पेन्शन नसलेला गट, 2022मध्ये आंतरजिल्हा बदलीचे फॉर्म भरलेला गट, त्याच्यानंतर आंतरजिल्हा बदलीचे फॉर्म भरलेला गट वगैरे वगैरे. आणि जो पहिला गट आहे तो दुसऱ्याची मदत करत नाही आणि दुसऱ्या गट जो आहे तर त्या ठिकाणी आपल्या नशिबी हेच वाढून ठेवलेलं आहे अशी धारणा करून घेतो. त्यामुळं त्या ठिकाणी तो वंचित राहतो. आणि बांधवांनो, एक लक्षात घ्या की शासनाची जी धोरणं आहेत, शासनाचे शासन निर्णय जे आहेत हे आजपर्यंत शिक्षकांच्या पाठपुराव्यामुळे, शिक्षकांच्या व्यथा सांगण्यामुळे बदलत आलेले आहेत. ही खात्री बाळगा आणि बदलत असतातच. 1998 पासून ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीची धोरणं प्रसिद्ध केलेली आहेत. 2 जून 1998, 15 ऑगस्ट 1998 रोजी आंतरजिल्हा बदलीबाबत शासन परिपत्रक निघालेले आहेत. त्यानंतर 9 नोव्हेंबर 1998ला शासन परिपत्रक याबाबत निघालेलं आहे. 31 ऑगस्ट 1999ला सुद्धा या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीबाबत शासन निर्णय निघालेले आहेत. त्याच्यावर 4 ऑक्टोबर 2004ला शुद्धीपत्रक निघालेलं आहे. बरेच त्या ठिकाणी शासन निर्णय मी डोळ्याखालून घातले. जवळजवळ 1 ते 1.5 तास मी वाचन केलेलं आहे. बारकाईनं फक्त या अभ्यासाचा लाभ आपल्याला व्हावा ही अपेक्षा आहे. कोणीतरी येईल, कोणीतरी अवतार घेईल आणि आमचा उद्धार करेल ही धारणा मनातून काढून टाका. तुमचा प्रश्न आहे, तुमच्या गटाचा प्रश्न आहे. आता एक तुमचा गट झाला असं समजायला हरकत नाही. आम्ही आहोत पाठीशी, परंतु जोपर्यंत जो त्या ठिकाणी अफेक्टेड आहे, ज्या निर्णयानं प्रभावित झाला आहे, तो गट, तो समूह व्यक्ती पुढे येत नाही तोपर्यंत त्या गटाला, त्या व्यक्तीला, समूहाला न्याय मिळत नाही. लक्षात ठेवा. वाक्य फार महत्त्वाची वाक्य मी एक बोलत आहे. फार कमी वेळेमध्ये महत्त्वाचं, मी फापट पसारा करून व्हिडिओ वाढवणार नाही, तरी प्रत्येक वाक्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि व्हिडिओ बारकाईने ऐका. त्यानंतर 20 मार्च 2007ला एक महत्त्वाचा शासन निर्णय आला. हा सर्वात महत्त्वाचा शासन निर्णय आहे. त्याची लिंक मी उद्या किंवा थोड्या वेळानं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या शासन निर्णयाचा बारकाईने अभ्यास करा. तो अधिक्रमित झालेला आहे, निष्प्रभावित झालेला आहे, तरीसुद्धा त्यातली एक ओळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्या ओळीवरच तुम्हाला काम करायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला काम करायचं आहे. मार्गदर्शन आम्ही करू, आम्ही तुमच्या पाठीशी. आमची संघटना खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ, जे गेले 8 वर्ष झालं आंतरजिल्हा बदलीच्या या क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावत आलेलं आहे. याबाबत तुम्ही चौकशी करू शकता. त्यानंतर त्याच्यावर शुद्धीपत्रक, त्याच्यानंतर नवीन धोरण आलं 29 सप्टेंबर 2011, त्याच्यानंतर 18 ऑक्टोबर 2012, 11 नोव्हेंबर 2011,
आता खूप दिवस पाठपुरावा करत असल्यामुळं हे शासन निर्णय आम्हाला तारखाचे तोंडपाठ आहे. 29 सप्टेंबर 2011 हा शासन निर्णय एक फार महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषदमध्ये सर्व जे काही अनेक संवर्ग आहेत, पदं आहेत, त्यांच्या आंतरजिल्हा बदल्याबाबत तरतूद आहे आणि याच्या अगोदरच्या सुद्धा शासन निर्णयामध्ये त्यांच्यासाठी तरतूद आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबर 2012ला शुद्धीपत्रक निघालं, त्याच्यानंतर 11 नोव्हेंबर 2011ला शुद्धीपत्रक निघालं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर बघा 24/4/17ला त्या ठिकाणी एक नंतर क्रांतिकारी शासन निर्णय आला, ज्या अन्वये शिक्षकांच्या बदल्या, आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन झाल्या. खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे. परंतु 29 सप्टेंबर 2011 हा शासन निर्णय अधिक्रमित केलेला नाही. त्याच्यातून फक्त शिक्षक संवर्ग वगळला. बाकीच्या जिल्हा परिषदमध्ये जे काही कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक असेल किंवा संवर्ग 4 मधील शिपाई वर्गातील असतील, विस्तार अधिकारी वगैरे असतील, यांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी तो शासन निर्णय तसाच लागू राहील. फक्त शिक्षक संवर्ग मोठ्या संख्येनं असल्यामुळे त्याच्यासाठी स्वतंत्र या ठिकाणी 2017चं ते ऑनलाईन धोरण आलं. त्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला होता. आमच्या संघटनेमार्फत तत्कालीन आसिम गुप्ता साहेब आणि मंत्री यांनी त्या ठिकाणी तो दखल घेऊन तो शासन निर्णय काढलेला होता. त्यानंतर 7 एप्रिल 2021ला शासन निर्णय आला. त्याच्यानंतर 23 मे 2023 जे आता विद्यमान आहे धोरण, याच्यानुसार त्या ठिकाणी आता आंतरजिल्हा बदल्या चालू राहतील. तर आता आंतरजिल्हा बदल्या होणार की नाही या मुद्द्यावर मी येत आहे. तर शिक्षक बांधवांनो, या नवीन शिक्षक बांधवांनो, खास करून तुमच्यासाठी या ठिकाणी मी जबाबदारीने बोलतो की जिल्हा परिषदेमधल्या इतर संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्या बंद झाल्या आहेत का? एखादा शिक्षक या ठिकाणी आता नोकरीला 2024मध्ये लागलेला आहे. तो शिक्षक समथिंग एका अशा जिल्ह्यामध्ये नोकरीला लागला आहे की त्या जिल्ह्यामध्ये त्याच्या नात्यातील किंवा त्याच्या सोयरपणातील किंवा त्याच्या जातीतील शिक्षक उमेदवार त्या ठिकाणी विवाहासाठी उपलब्ध नाही. मग त्याने इतर जिल्ह्यातील जर एखाद्या त्या शिक्षिकेशी जर विवाह केला तर त्या दोघांचे एकत्रीकरण होणार नाही का? जे दिव्यांग शिक्षक आहेत किंवा दुर्धर आजारी शिक्षक आहेत किंवा विधवा परित्यक्ता संवर्गातील शिक्षक आहेत, प्रवर्गातील शिक्षक आहेत, मग त्यांनी त्यांच्या आंतरजिल्हा बदल्या होणार नाही का? 21 जून 2023चा जो शासन निर्णय आहे शालेय शिक्षण विभागाचा, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आंतरजिल्हा बदल्या आता इथून पुढे बंद राहतील आणि त्या अटीच आता तुमच्या नेमणूक आदेशामध्ये दिलेल्या आहेत. मग कोणाची आंतरजिल्हा बदली होणार नाही का? हे असं होईल का? असं होणार आहे का? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून घ्या. कारण इतर संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्या चालू आहेत, मग शिक्षकाच्या होणार नाही का? तोही जिल्हा परिषदचाच कर्मचारी आहेत, जिल्हा परिषदचा संवर्ग आहे. तर याबाबत एक महत्त्वाचा बेस तुम्हाला त्या ठिकाणी 2007च्या GRमध्ये 20 मार्च 2007च्या GRमध्ये जो बेस आहे तो बेस तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासावा लागेल. तुम्हाला अभ्यासावा लागेल. कारण इतरांनी अभ्यास करावा, इतरांनी लढा द्यावा, इतरांनी पाठपुरावा करावा, लाभ तुम्हाला मिळावा ही धारणा मनातून काढून टाका. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल. आणि महत्त्वाचं एक वाक्य जबाबदारीने बोलतोय, अनेक वाक्य जबाबदारीने आणि महत्त्वाचे बोलतोय. ह्या वाक्यावर बारकाईने लक्ष द्या की तुम्ही लढा तरच तुम्हाला मिळेल. तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पाठपुरावा करा तरच तुम्हाला मिळेल. कोणीतरी येईल आणि तुमचा उद्धार करील हे मनातून काढून टाका. महत्त्वाची बाब म्हणजे सेवा शर्ती नियम 2007च्या शासन निर्णयामध्ये जी पहिली ओळ आहे, पहिला पॅरेग्राफ आहे, तो फार महत्त्वाचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देईन, त्याचा अभ्यास करा. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा, त्यालाच सेवा प्रवेश म्हणतात, नियम 1967 मधील नियम 6(8) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदामध्ये नामनिर्देशनाने भरावयाच्या रिक्त पदावर नेमणूक देता येते. या संदर्भात शासनाच्या संदर्भाधीन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना निष्प्रभावित करून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने नेमणूक देण्यासंदर्भात पुढील प्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे. यातलं पहिलं वाक्य नेहमी लक्षात ठेवा की जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 याचा अभ्यास करा आणि हाच सेवा प्रवेश नियम तुम्हाला त्या ठिकाणी आनंदाचे दिवस आणू शकतो. याच्यावर तुम्ही अभ्यास करा. आणि हीच ओळ याच्यातल्याच अनेक गोष्टी प्रत्येक आंतरजिल्हा बदलीच्या धोरणामध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा सेवा प्रवेश नियम 6 उपकलम 8
यानुसारच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि ते सेवा वर्ग करण्यासाठी पूर्णतः सक्षम अधिकारी आहेत अशी नोंद प्रत्येक GR मध्ये करण्यात आलेली आहे. आणि परत एकदा महत्त्वाची एक गोष्ट सांगतो, सगळ्या गोष्टी मी बोलत आहे, हा बेस तुम्ही पकडा. काही गोष्टी मला स्पष्ट या ठिकाणी व्हिडिओमध्ये बोलता येणार नाहीत. आपले काही बांधव जर प्रत्यक्ष मला भेटत नसतील तर त्यांनाही मार्गदर्शन मी करतो, पण लढायचे आहे तुम्हाला, मार्गदर्शन आम्ही करणार. महत्त्वाची गोष्ट परत एकदा सांगतो, महत्त्वाची गोष्ट वारंवार मी म्हणत आहे ती म्हणजे की तुम्ही गाफील राहिला तर तुम्ही फसाल, नुकसान तुमचे होईल. 1 नोव्हेंबर 2005चा शासन निर्णय असेल किंवा मार्च 2000चा जो शिक्षण शुल्काचा निर्णय असेल, त्यावेळी हल्लाबोल झाला असता, त्यावेळी समस्या शासनाकडे व्यवस्थित त्या ठिकाणी पाठपुरावा केल्या गेल्या असत्या तर तेव्हाच त्या ठिकाणी त्या शासन निर्णयावर पुनर्विचार होऊ शकला असता, झाला असता याची माझी खात्री आहे. जेव्हा शासन निर्णय होतो आणि लगेच त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होतो, व्यथा मांडल्या जातात, तेव्हाच त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता जास्त असते. शासन निर्णय होऊन अनेक दिवस लौटून गेले, अनेक वर्ष लुटून गेले, तो शासन निर्णय हा मुरतो, रुजतो आणि खूप मोठा होतो. लक्षात ठेवा, कल करसो आज कर, आज करसो अभी, या उक्तीप्रमाणे तुम्ही आजच कामाला लागलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि माझं काहीतरी होईल, माझ्यावर कारवाई होईल ही धारणा काढून टाका. कारण डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाद्वारे आपल्याला कायदेशीररित्या पाठपुरावा करण्याचा अधिकार, रक्षण करण्यासाठी लढण्याचा त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. अनेक गोष्टी मी या ठिकाणी बोललेलो आहे. या गोष्टीचे संकेत सूचना समजून घ्या आणि कधीही लक्षात ठेवा की मी यशस्वी होणार आहे ही धारणा पक्की ठेवूनच त्या ठिकाणी पाठपुरावा करायला सुरू करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. सकारात्मकता या ठिकाणी मी विनाकारण तुम्हाला पसरवित नाही किंवा व्हिडिओचे व्ह्यूज वाढवावेत म्हणून या ठिकाणी काही बोलत नाही. तर कृपया 8 वर्षाचा अनुभव, 8 वर्षाची लढाई आम्ही लढलेली आहे. हजारो शिक्षकांना न्याय मिळवून दिलेला आहे. अनुभवातून बोलतोय, अभ्यासातून बोलतोय. एवढे शासन निर्णय मी वाचून या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे. कृपया हा व्हिडिओ प्रत्येकाने बारकाईने वाचा, प्रत्येकानं अभ्यास करा आणि त्या ठिकाणी शासनाकडे व्यथा मांडा हीच विनंती करतो. आवडल्यास व्हिडिओची लिंक आपापल्या समूहात शेअर करावी आणि चॅनल प्लीज सबस्क्राईब करावे. धन्यवाद.